मी इकडे ना पंढरपूर, हा इकडे मी इकडे तोंड केलं पंढरीकडे, 3 पावलं चालते अष्टीकर 3. मी पंढरीकडे 3 पावलं चालते, पंढरीचा नाथ माझ्याकडे 47 पावलं चालतो. इतकी ताकद पंढरीच्या वाटेत आहे. मी त्याच्याकडे जायच्या आधी तो माझ्याकडे पोहोचलेला असतो. मग तो जर माझ्याकडे आला तर मला सांगा, मी तिथं गेले तो माझ्या घरी आहे. मी केलेला संसार चांगला होईल का? देवाने केलेला संसार चांगला होईल? आणि देवाने केलेला संसार दुःखाचा होईल का? अर्थात नाही. मग आम्ही विचार केला काय करायचं, पण पंढरपूरच का? द्वारका, मथुरा, काशी, बनारसी एवढे सगळे तीर्थ आहेत की 360 तीर्थ आहेत. 360 पंढरपूरच का? त्याचं कारण आहे, हे मूळचं घर आहे. जरा म्हणतात माहेर कसं असतं, जाते माहेराला, जाते माहेराला माझ्या मूळच्या घराला, जाते माहेराला, जाते माहेराला. माहेर आहे. आणि मला सांगा, सासरवास झाल्यावर कुठलं गाव आठवतं? सासरवास झाल्यावर कुठलं गाव आठवतं? है ना. प्रत्येक जीवाला स्वातंत्र्य आवडतं. पोरांनो ताट बसा रे, इथं बसलेलं ताट बसा. नाही सगळीच लेकरं माझ्याकडे बघा, काय चालू आहे? नशीब कीर्तन तरी म्हणली. मोठ्याने बोला, काय चालू आहे? तुम्ही शाळेत जाता? किती वाजता भरते तुमची शाळा? 7. सुटते कितीला? हा एक सांगा, कितीला भरते? 7. सुटते कितीला? भरताना एक बेल वाजते आणि सुटताना एक बेल, मधली आपण सोडून देऊ. हा, भरायची एक आणि सुटायची एक. बरोबर पोरांनो, भरायची एक बेल आणि सुटायची. आता पटकन विचार करून उत्तर द्या, तुम्हाला भरायची बेल आवडते का सुटायची? मी म्हणतानाच म्हटलं की विचार करून उत्तर द्या, पण त्यांनी विचार केला का? मनात न सांगितलं पटकन. कुठली बेल आठवते, आवडते? आपलं बी तसंच आहे. आपल्याला बी सुटायचीच आवडत होती. बंधन कुणालाच आवडत, स्वातंत्र्य प्रत्येकाला. स्वातंत्र्य म्हणजे माहेर आहे. लेक 9 वाजेपर्यंत झोपली तरी माय म्हणते झोपू दे ग लेकराला, सासर असे म्हणते का नाही? आणि तीच जर तुम्ही सासूच्या घरी 9 वाजेपर्यंत झोपल्या तर अख्ख्या गरीला सांगून बुक 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 सुजट डोक्यावर आलंय तरी जनावर झोपलं. मी म्हणलं होतं त्याला करू नको, त्यालाच लय पटली म्हणून मला करावं लागली. मला पटलीच नव्हती. खरंय. सासू ती, आई ती, आई देते रे. आईकडे फक्त द्यायची भावना, घ्यायची घेत काहीच नाही. पण दिल्याशिवाय तुम्ही माहेरी जाताना 1 पिशवी नेता, पण येताना 2-4 तरी आणता. पैसे नसतात त्याच्यात. तिखट, मीठ, पीठ, लोणचं, कुरवड्या, पापड्या, काकड्या, बटाट, टमाट, वांगी, दुडकी, भोपळ, म्हातारी भुईमुंगाच्या शेंगा, तुरीच्या शेंगा, सोयाबीनच्या शेंगा, उडदाच्या, मुगाच्या, म्हातारी हरभऱ्याचा पाला सुद्धा सोडित नाही. ती सुद्धा बांधून देती. प्रेम आहे का तिचं? पैसा नाही तिच्याकडे जास्त, पण तिचं मन इतकं मोठं, तिला काय द्यावं काय द्यावं ती काहीच ठेवीत. सगळं देते महाराज, सगळं. तिच्या इतकं मन मोठं कोणाचं नाही. जगात सगळ्यात चुका माफ करायचं एकमेव ठिकाण ते म्हणजे माय महाराज, जी पांडुरंगाची जागा घेऊ शकते. पांडुरंगाची जागा जर कोण घेऊ शकते तर ती फक्त माय घेऊ शकते, बाकी कोणीच घेत नाही. म्हणून तर आम्ही पांडुरंगाला म्हणतो, एक एक विठाबाई माझे पंढरीचे आई, एक एक विठाबाई माझे पंढरीचे आई, भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणीची गंगा, भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणीची गंगा. जनाईचं वर्णन, माझ्यासाठी माय तूच ग पंढरीची. जनाई म्हणतात, कंटाळले ग आई उबगले सासरी मजाता माहेरासिन्या, उबगले सासरी मजाता माहेरासिन्या, सोडा एवढा जाच तुमच्या पाया पडते हो, सोडा एवढा जाच तुमच्या पाया पडते. आणि जाच सोडायचं असेल तर एकमेव ठिकाण, जाईन गे मायता या पंढरपुरा, भेटन माहेरा आपुलिया, जाईन गे मायता या पंढरपुरा, तिथं
सर्व सुकृताचे फळ मिळावे ना. नीट हरिपाठ म्हणत जा. क्षमा मी देईन. क्षम क्षेम संस्कृत मध्ये याचा अर्थ होतो आलिंगन. मी काय देईल देवाला? आलिंगन. आलिंगन म्हणजे मिठी मारणं. मी देवाला इतकं जवळचं समजते. आता माहेरात कोण राहते? आई. मग आईच्या पाया पडून झाल्यावर माणूस काय करतो? दुःख सांगायला मिठी मारतो. तिची मिठी जीवाला समाधान देते. तसं मी जगाच्या मालकीला मिठी मारेल, विश्वाच्या नाताला मिठी मारेल, आलिंगन देईल. तो काय करेल? आपुल्या संसाठी करुणी सेवेसाठी नाही, आपल्या सेवेसाठी, संसाठी. संसाठी एक स्वरूप होणं, आत्मस्वरूप होणं. देव पहावया तेथे देवाची होऊनी. मी देवाला मिठी मारली, मी देवाला आपलं केलं, देवानं मला आपलं केलं, मी देव झालो. अवघाची संसार मी संसार सुखाचा केला, अवघाची केला. म्हणून उभारीला ध्वज तीही लोकांवरी. तीनही लोकांवर ज्यांचं साम्राज्य आहे ते ज्ञानोबा आहे. एका लेकराची आई व्हायला 18 वर्ष पूर्ण लागतात. बरोबर माय? बरोबर आहे का? शरीराची वृद्धिंगता व्हावी लागते तेव्हा एखादी लेक माय होऊ शकते. एका लेकराची आई व्हायला 18 वर्ष पूर्ण लागतात. बरं का तरुण मंडळी? मायबाप वयाच्या 16व्या वर्षी अख्ख्या विश्वाचे माऊली झाले. त्यांना ज्ञानोबा म्हणायचं काय सामर्थ्य असेल माझ्या ज्ञानोबा मध्ये. विश्व माऊली, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबा राय. ते वैष्णव आहेत का? ते महावैष्णव आहेत. महाविष्णूचा सखा माझा ज्ञानेश्वर. ते ज्ञानोबा संसार सुखाचं करू शकत नाहीत का? ते ज्ञानोबा सांगतात. हे एकमेव ठिकाण आहे जिथं तुम्ही पोचला की तुम्हाला फलप्राप्ती आहे. म्हणजे तुम्ही फक्त पोचा. तुम्ही पंढरीत गेले ना तर 16.5 वर्षाची कानोपात्रा वेश्येची पोरगी जिला तिचा बाप माहित नाही, पण आज पंढरीच्या गाभाऱ्यात स्थान पण नाही. इतकं फळ माझा जगाचा मालक देतोय. खूप ताकद आहे माझ्या पंढरीच्या वाटेत. ते एकमेव ठिकाण आहे. मला सांगा, शेवटला फळ मिळतं का नाही? आरती झाल्यावर फळ मिळतं का नाही? साखर वगैरे मिळते की नाही? अगदी तसं पंढरपूर हे सुरुवातीचं आणि शेवटचं ठिकाण आहे. इथं फळ मिळतं. इथं फक्त पोचलं गेलं पाहिजे. आता मला तुम्ही सांगा, आपली वारी पंढरीत पोचल्यावर पुरणपोळीचा स्वयंपाक होतो की नाही? द्वादशीला फळ मिळतं का नाही? गोड गोड. त्याचं कारण आहे ते शेवटचं ठिकाण, तर पूर्ण विराम आहे. पूर्ण विराम झाला की फळ मिळतं. ते पूर्ण विराम आहे, समाप्ती आहे. पंढरीच्या पुढे कुठं जातो का आपण? वारी चालू होते आळंदीवरून संपते, चालू झाली पैठणवरून संपली, चालू झाली नाशिकवरून पण संपली, हा चालू झाली इकडं, म्हणजे कुठूनही चालू झाली. संतांच्या प्रत्येक पालख्या प्रत्येक ठिकाणावरून येतात. संपते कुठं? पंढरपूर. ते एकमेव ठिकाण आहे जे फलप्राप्ती देतं, जिथं समाप्ती आहे, जिथं पूर्ण विराम आहे. पूर्ण विरामच्या पुढे वाक्य होत, जिथे फलप्राप्ती होतेच. काय फलप्राप्ती होते? मी नुसतं जातो, देव माझा संसार सांभाळतो, देव मला देव करतो. मग मी माघारी जातो तेव्हा मी नसतो, मी त्याचा अवतार असतो. मग माझा संसार सुखात होतो. त्याचं कारण माझ्या पंढरीची वारी आहे. म्हणून आम्ही म्हणतो, तुम्हाला विसावा हवं असेल नाचत जाऊ त्याच्या गावा, अरे धैर्य सुख देईल विसावा. कुठं जायचं? जाऊ देवाची या गावा, देव देईल देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. देव जर माझं राखतोय तर हेच माझ्यासाठी फळ आहे. म्हणून ज्ञानोबा सांगतात, हे एकमेव ठिकाण सर्व सुकृताचे फळ मिलाहीन. क्षम मी देईन पांडुरंगे. मी त्याच्यावर सगळं लोटून देईन. आणि मग काय? तो का म्हणे, घालू तयावरी बाहू हा संसार. मग जो माझा बाप आहे, कोण आहे ज्ञानोबा आहे तुमचा बाप? माझ्या आईचा नवरा. आईचा नवराच बाप असतो की हो? नीट ऐका. बाप रखमा देवी, जी रखमाई माझी माय आहे, तिचा जो वर आहे तो माझा. मी फक्त मराठीत बोलले. काय म्हणले माऊली? रखमाई जी माझी माय आहे, तिचा जो वर आहे म्हणजे नवरा आहे. रखमा देवी वरू, तो माझा बाप आहे. बाप रखमा देवी वर. मग मी बी सामर्थ्य द्यावं. म्हणून माझी विनंती आहे, काहीच करायचं नाही आयुष्यात. येऊन नामसंकीर्तन साधन पैसे येईल तैसा बोल, जमल तसं काही हरकत नाही. गार जमतय, काय हरकत नाही. डोंगराची हवेन बायला आणि पंचमीचं चांदन चमकत लखला का नावा खेळा ती झोका तुटल्यावर कळम. दाद्या तवर नाही कळायचं रे.
मी असं नाही म्हणत की असं म्हणू नका किंवा ही गाणी म्हणू नका किंवा असं काही माझं मत नाहीये. नीट ऐका, माझं मत एवढंच आहे, भजनात नशा असावी, नशेत भजन नसू नये. काय म्हणणं आहे तुमचं? अहो बाटलीशिवाय ह्याची डुलकी वाजत नाही, ह्याला आराधी म्हणायचा. गांजाशिवाय ह्याचा झांजे आपटत नाही, ह्याला गुंधळी म्हणायचा. विश्वाच्या नाथाची. आणि बघा खंडोबा, भैरोबा, राम, कृष्ण, विठ्ठल, शिव हा अवतार आहे. भगवंत निर्गुण निराकार आहे. मी उभा आहे, तुम्ही बसलाय, ही व्यवस्था आहे का भेद आहे? मी उभा आहे, तुम्ही बसलाय, ही भेद आहे की व्यवस्था आहे? व्यवस्था आहे. तुम्हाला मी दिसावी, मला तुम्ही दिसावं म्हणून केलेली ही व्यवस्था आहे. अगदी तसं भगवंताने व्यवस्थित प्रत्येकाला जगाच्या मालकाचं अनुकरण व्हावं, किंवा भगवंताने प्रत्येक युगामध्ये अवतार व्यवस्थेच्या हिशोबाने घेतलेला आहे. देव एकच आहे, पण हे अनेक अवतार भगवंतानी केलेली व्यवस्था आहे, भेद नाही, हे लक्षात घ्या. भगवंत सगळा. म्हणून तर वारकरी संप्रदायात नवरात्र ही तेवढ्याच 8 तासाने करतात, खंडोबाची सट ही तेवढ्याच 8 तासाने करतात, गोंधळही तेवढ्याच 8 तासाने घालतात, आई बाबांचा जोगवा सुद्धा तेवढ्याच. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी, अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी. सावध होणे भजनी लागा, देव करा कैवारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी, सावध होणी भजनी लागा, देव करा कैवारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, 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 मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. तारी मारा. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, 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 मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या 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 मल्हारीची वारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. येळकोट येळकोट. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. माझ्यासाठी तो खंडोबा तूच आहेस, माझ्यासाठी तो भैरोबा तूच आहेस, माझ्यासाठी तो शिव, तो राम, तो कृष्ण तूच आहेस. अवतार फक्त अनेक आहेत. म्हणून मी हा सप्ताह तुझ्या नामचिंतनाने करत असेल तर मी पांडुरंगाच्या स्मरणाने करतोय, कारण तूच पांडुरंग आहेस. म्हणून हे ज्याला कळावं तर ज्ञानोबा